फलटण नगरपालिकेकडून रात्रीचा खेळ, अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सामान्य व्यापाऱ्यांच्या चुली विझल्या। नागेश्वर मंदिर परिसरातील आगीच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग, पण कारवाईच्या वेळेवरून संताप। फलटण प्रतिनिधी। फलटण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा ऐरणीवर आला। फेब्रुवारी 17 रोजी रात्रीच्या अंधारात फलटण नगरपालिकेने रविवार पेठ, भाजी मंडई, नागेश्वर मंदिर आणि कीर्ती दुकान परिसरातील फळ व भाजी विक्रेत्यांच्या टपऱ्यांवर बुलडोझर फिरवला। प्रशासनाने ही कारवाई आपत्कालीन सुव्यवस्थेसाठी असल्याचे म्हटले असले तरी ऐन रात्रीच्या वेळी केलेल्या या कारवाईमुळे हातावर पोट असलेल्या सामान्य व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नेमकं कारण काय? काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक नागेश्वर मंदिर परिसरात लागलेली आग हे या कारवाईचे मुख्य कारण ठरले। त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास प्रचंड अडथळा निर्माण झाला होता। अरुंद रस्ते आणि फळभाजी विक्रेत्यांच्या वाढलेल्या व्यापाने आणीबाणीच्या प्रसंगी प्रशासनाचे हात बांधले गेले होते। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी नगरपालिकेने हे पाऊल उचलले। अंधारात कारवाई का? व्यापाऱ्यांचा सवाल। प्रशासनाने ही कारवाई दिवसा न करता फेब्रुवारी 17 रोजी रात्री उशिरा का केली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। वर्षानुवर्षे त्याच जागी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला आमचे सामान बाजूला घेण्याची किंवा पर्यायी जागा शोधण्याची कोणतीही संधी न देता थेट रात्रीच्या वेळी कारवाई करून आमचे मोठे नुकसान करण्यात आले आहे। आम्ही गरिबांनी जगायचं कसं? दिवसा कारवाई करायची हिंमत नव्हती म्हणून प्रशासनाने रात्रीचा अंधार निवडला का? एक संतप्त भाजी विक्रेता। कारवाईचे पडसाद, व्यापाऱ्यांची नाराजी। शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे। प्रशासकीय बाजू, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी रस्ते मोकळे असणे ही शहराची गरज असल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे। नागरिकांचे मत, काही नागरिकांनी रस्ते मोकळे झाल्याचे स्वागत केले असले तरी कारवाईच्या पद्धतीबद्दल रात्रीची वेळ नाराजी व्यक्त केली आहे। निष्कर्ष, नगरपालिकेच्या या भूमिकेमुळे फलटणमधील अतिक्रमण विरुद्ध उपजीविका हा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे। आता या बेघर झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी नगरपालिका कोणती पर्यायी व्यवस्था करते की हा प्रश्न असाच धुमसत राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। सकाळी आला नाही असं काही बोलायचं नाही। बरं करा, हो करा। पलीकडच्या साईडला कुणाच्या गाडीत रे? संतोष, 2 मिनिटं। फलटण नगरपालिका हद्दीमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास नगरपालिका प्रशासनातर्फे शहरामधील मुख्य रस्त्यालगत असणारी जी फळ विक्रेती, भाजी विक्रेती आहेत, ज्यांच्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन किंवा अन्य वाहनांना प्रवेश करणं जिकिरीचं होत होतं, तसेच नुकतीच येथे आगीची दुर्घटना घडल्यामुळे अग्निशमन वाहनाला प्रवेश करायला अडथळा पडत असल्यामुळे आपण नोटीस देऊन आणि पूर्वकल्पना देऊन तसेच अनाऊन्स करून आज संबंधित फळ विक्रेत्यांना, भाजी विक्रेत्यांना आपलं सामान काढून घेण्यासाठी सूचित केलेलं आहे। ही कारवाई यापुढे देखील अशीच निरंतर चालू असणार असून फलटण शहरातील सर्व रस्ते मोकळे ठेवावेत अशी विनंती मी सर्व विक्रेत्यांना करत आहे। धन्यवाद। या आधी दिलेली होती आपण 2 दिवसापूर्वी नोटिसा दिल्या होत्या, तसेच अनाऊन्स देखील केलेलं होतं आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढताना किंवा कारवाई करताना नोटीस देण्याची तशी कायदेशीर गरज नाही आहे, परंतु आपण त्यांना पूर्वकल्पना यावी म्हणून दिली। हो, शहरामधील जेवढ्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत तसेच स्वतःहून आम्हाला जे काही रस्त्यावरील अडथळे दिसत आहेत त्याच्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमण काढणार आहोत। सुपर मार्केटमध्ये फायर फायटर सोबत तुम्ही आलेला आहात, यापुढे सुपर मार्केटबाबत परवा दिवशी आग लागलेली, नक्की तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, आमची भूमिका अशी आहे की कोणत्याही प्रकारची वित्तहानी आणि जीवितहानी फलटण शहरामध्ये होऊ नये आणि तशी काही आपत्कालीन परिस्थिती जर ओढवली तर प्रशासनाला तिथे मदत पोहोचवणं सोपं व्हावं म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे। विक्रेत्यांना दिवसा भाजी किंवा फळे विकायला बसता येणार का? आम्ही तसं व्यवस्थित त्यांचं नियोजन आखून देऊन त्यांना बसायला जागा उपलब्ध करून देत आहोत।